माझा भाऊ रोज बायकोला मारहाण करायचा आणि तिला जा आणि आईकडून पैसे घे असे सांगायचा। वहिनीने पैसे आणले तर माझा भाऊ पैसे खायचा आणि कामावर जायचा नाही। वहिनीची आई कर्ज काढून ते पैसे मुलीला द्यायची आणि आता ते कर्ज घेऊन थकले होते। ते खूप गरीब होते। यावेळी वहिनी पैसे आणण्यासाठी गेली असता तिची आई 3 दिवसापासून उपाशी असून मृत्यूच्या उंबरठ्यावर होती। वहिनी रिकाम्या हाताने घरी आल्यावर भावाने तिला रक्तबंबाळ करून घराबाहेर फेकले। 2 दिवसांनी मी वहिनीला भेटायला गेले होते। तिच्या घरी मला कसला तरी वास येत होता। मी दार उघडताच माझे मन गोंधळून गेले, कारण माझ्या समोर वहिनी आणि तिची आई होती। वहिनी नवरी बनून माझ्या आईजवळ उभी होती। पिशवीतून एक एक गोष्ट काढून आईला दाखवत होती। पावसाचा जोर आता अधिकच वाढला होता। पाऊस इतका जोरात होता की लाईटही गेली होती। सगळीकडे अंधार होता। मला माहीत नाही की माझी आई असं का करत होती। बिचारी वहिनी आधीच घाबरली होती। आईचं वागणं बघून मी आणखीनच घाबरले। ती हातात वस्तूंची यादी घेऊन उभी होती आणि प्रत्येक वस्तूचे नाव घेत होती। ती माझ्या वहिनीला विचारत होती की अमुक गोष्ट कुठे आहे, तुझ्या आईने तुला या गोष्टी का दिल्या नाहीत। ज्यावेळी वधू तिच्या खोलीत बसून वराची वाट पाहत असावी त्यावेळी माझी वहिनी पिशवी उघडत होती आणि हुंड्याच्या वस्तू माझ्या आईला दाखवत होती। मी झोपले तेव्हा अंधार झाला होता। आई लगेच म्हणाली, सुनबाई, इमर्जन्सी लाईट कुठे आहे, प्लीज ऑन कर, बघ काय भयंकर अंधार पसरला आहे, मला भीती वाटते, तुझ्या आईने या वस्तू का दिल्या नाहीत। आईचे हे ऐकून माझी वहिनी गप्प झाली। तिला शांत पाहून आईने लगेच मोबाईलचा टॉर्च लावला आणि पुन्हा एकदा तिखट शब्दात म्हणाली, तुझ्या आईवडिलांनी तुला टॉर्च घेऊन का पाठवले नाही। तोपर्यंत लाईट परतली होती, कारण वातावरण थंड झाले होते आणि पाऊस थांबला होता। पण वहिनीचा चेहरा कोरडा पडला होता। तिच्या चेहऱ्यावर घामाचे थेंब चमकत होते। डोळ्यात पाणी आणत ती घाईघाईने म्हणाली, आई, त्या जे काही देऊ शकत होते ते दिले आहे आणि तुम्ही यादीत जे लिहिले होते त्यांनी मला फक्त एक लाईट दिली नाही। मी माझ्या आईलाही ते घ्यायला सांगेन। वहिनीचा चेहरा लाल झाला होता, जणू ती जोरजोरात रडायला लागली। काहीही विचार न करता माझ्या आईने उभ्या असलेल्या वहिनीला सर्व गोष्टी सांगितल्या आणि म्हणाल्या की तिने आजच तिच्या आईला टॉर्च आणायला सांगावे। मी पण वहिनीकडे आले। मी नुकताच तिच्या खांद्यावर हात ठेवला होता जेव्हा तिने मला मिठी मारली आणि ढसाढसा रडू लागली। तिची उचकी थांबली होती। कंटाळून म्हणाली, पूजा, माझ्या आईवडिलांनी माझं लग्न कसं करून दिलं हे तुला माहीत आहे का। माझ्या आईवडिलांनी खूप कष्टाने हा हुंडा दिला आहे। तुझ्या आईने सांगितलेली प्रत्येक गोष्ट त्यांनी दिली आहे। माझ्यावर विश्वास ठेव। माझ्या आईनेही तिच्या आईचे शेवटचे स्मृतिचिन्ह, तिचे दागिने विकले आहेत, फक्त माझ्या हुंड्यासाठी। माझ्या वडिलांच्या मालकीची जमीन होती ज्यावर आम्ही धान्य पिकवायचो, ज्यामुळे आमच्या घराचा उदरनिर्वाह चालत असे। चांगल्या घरात लग्न व्हावे म्हणून ती गहाण ठेवून पैसेही जमवले होते, अन्यथा आई वडिलांच्या हसण्यामागे दडलेले दुःख मी पाहिले होते आणि अनुभवले होते। आणि इथे आले, मात्र आता 2-3 दिवसांनी कर्जदाराच्या रांगा लागतील। गेल्या लाखो रुपयाचे कर्ज ते कसे फेडणार। वहिनी हिचकीमुळे रडत होती। तिला रडताना पाहून मला खूप वाईट वाटले। मी तिला शांत करण्याचा प्रयत्न केला आणि देव सर्व काही चांगले करेल। मी आईच्या वतीने तुझी माफी मागते आणि मी आईला समजावण्याचा प्रयत्न करेन असे सांगून तिचे सांत्वन केले। असे बोलून मी वहिनीला खोलीत नेले, जेणेकरून मी तिचा मेकअप थोडा ठीक करून तिला बेडवर बसू शकेन। पण त्याआधीच भाऊ खोलीत शिरला होता। ज्याची भीती होती तेच झाले। पत्नीची ही अवस्था पाहून भावाला राग आला। तिला पाहताच तो म्हणाला की तू पहिल्या रात्रीची वधू आहेस, जी तिच्या लग्नाच्या रात्री नवऱ्याची वाट पाहण्याऐवजी मोकळ्या मैदानात इकडे तिकडे भटकत राहते। प्रत्येक पतीची इच्छा असते, जेव्हा तो खोलीत येतो तेव्हा त्याला त्याची पत्नी बेडवर त्याची वाट पाहत असते। पण तुझ्या कृतीने माझा स्वाभिमान दुखावला आहे। आईच्या तोंडून आणि भावाच्या तोंडून खूप घृणास्पद शब्द ऐकून स्वतःवर ताबा ठेवता आला नाही आणि ती माझ्या मागे लपून बसली आणि रडायला लागली। आज ती पहिल्यांदाच भावाला भेटत होती। पहिल्याच भेटीत भाऊ तिच्यावर तुटून पडला होता। मी माझ्या भावाकडे बघून म्हणाले, भाऊ, प्लीज काहीतरी विचार कर, ही तुझी बायको आहे। पण भावाने मला हाताच्या इशाऱ्याने शांत केले आणि खोलीतून बाहेर पडण्यास सांगितले। वहिनीने माझा दुपट्टा धरला होता, पण तरीही मी वहिनीला समजावून सांगितले आणि भावाला हातवारे करून हळूवारपणे बोलायला सांगितले आणि खोलीतून बाहेर पडले। मला ते क्षण आठवले जेव्हा आम्ही वहिनीच्या घरी त्यांना भेटायला गेलो होतो। याआधीही अनेक ठिकाणी भावाच्या नात्याला माझी आई आणि मावशी गेले होते, पण कुठेही बंधुभाव प्रस्थापित होत नव्हता। माझी आई खूप हुशार बाई होती आणि मग माझ्या भावाचेही शिक्षण कमी होते। त्यावेळी त्याची वागणूक पाहून सगळ्यांनी त्याला नाते द्यायला नकार दिला।
मी इथे येऊन सर्वात मोठी चूक केली होती. आई आणि मावशीचे बोलणे ऐकून माझे डोके शरमेने झुकले. मी या घराकडे एक नजर टाकली. एक छोटेसे घर आणि काही जीवनावश्यक वस्तूंशिवाय इथे काहीही नव्हते. ते घर बघूनच मला अंदाज आला होता की माझ्या वहिनीचे आई वडीलही गरीब आहेत. माझा भाऊ उनाडक्या करत असे. तो काहीही कमावत नसे. आमचे स्वतःचे घर आणि काही जमीन होती. माझा भाऊ निरुपयोगी होता. कोणतेही काम करत नव्हता. परंतु जमिनीच्या पैशातून आम्ही आमचे घर चांगले चालवू शकत होतो. पण मला माझ्या आईचे आश्चर्य वाटले. मी सून आणेन तर ट्रकभर हुंडा देणाऱ्या घरातून, आणि हे बघून गावातील बायका जाळून राख होतील अशी घोषणा त्यांनी संपूर्ण गावात केली होती. जेव्हा आम्ही माझ्या वहिनीला भेटायला गेलो तेव्हा माझी वहिनी नेहा हिने आमच्यासाठी चहा तयार करून ठेवला होता. मी हसून तिच्या हातातून चहाचा कप घेतला. ती माझ्यासारख्याच वयाची होती. तिने जास्त अभ्यास केला नव्हता. तिने फक्त इंटरमिडिएटपर्यंत शिक्षण घेतले होते. ती तिच्या आई वडिलांची पहिली मुलगी होती. त्यानंतरही तिला आणखी 2 बहिणी होत्या, पण त्या अजूनही खूप लहान होत्या. मला माझी वहिनी खूप आवडली. एक अतिशय सुंदर आणि गोड बोलणारी मुलगी जी माझ्या मनात घर करून गेली होती. ती चहा पाहताच माझ्याजवळ बसू लागली. मावशी लगेच बॉलिंग करू लागली. अरे बेटा, तू समोर का बसली आहेस? जरा समोर उभी राहा. बघू दे आम्हाला शेवटी आमच्या घरची भावी सून कशी आहे. नेहा वहिनी लाजून हसली आणि समोर शोपीस सारखी उभी राहिली. आईशी हळूवारपणे बोलत असताना मावशी आईला म्हणाली, मुलीकडे नीट बघ. मुलीमध्ये काही दोष आहे का वगैरे. दिसायला छान आहे. माझ्यासोबतच नेहा वहिनीच्या आईनेही मावशीचे हे वक्तव्य ऐकले होते. पण ती काय करणार. मावशी तिला चालून वगैरे लावायला सांगत होती. असे केल्याने माझी खूप चिडचिड होत होती. तिच्या या सगळ्या वागण्याने मला खूप वाईट वाटत होतं. सर्व बाजूनी मुलीकडे पाहून आईने नात्याला होकार दिला आणि मग काही दिवसातच लग्नाची तयारी सुरू झाली. पण मला माझी आई आणि मावशी ज्यांनी मिळून हुंड्याची एक लांबलचक यादी तयार केली होती, जी पाहून मी थक्क झाले. प्रत्येक गोष्टीची मागणी करण्यात आली, जी आजपर्यंत आम्ही आमच्या घरीही पाहिली नव्हती. मला माझ्या वहिनीच्या घरच्यांची काळजी वाटू लागली होती. मी आईला समजावायचा खूप प्रयत्न केला, पण ती मला झटकून शांत करायची. असे केल्याने मुलीचे कुटुंब आयुष्यभर आपल्या अधीन राहते असे ती म्हणायची. बरं, माझ्या भावाच्या लग्नात मी खूप मजा केली होती. पण लग्नाच्या वाटेत माझी बिचारी वहिनी माझ्या आई आणि भावाच्या आड आली होती. 2 दिवसांनी आईने सर्व घराची जबाबदारी वहिनीवर टाकली होती. ती एका चांगल्या सुनेसारखी घरची सगळी कामं करायची. भावाची बोलण्याची शैली फारच वाईट होती. तो इतक्या विचित्र आणि असभ्य पद्धतीने बोलतो की मलाच वाईट वाटले. वहिनीने हळूहळू संपूर्ण घराच्या जबाबदाऱ्या स्वीकारल्या. लग्नानंतर आठवडाभरानंतर वहिनीची आई आणि तिच्या बहिणी आम्हाला भेटायला आमच्या घरी आल्या. आईचा चेहरा पडला. वहिनीची आई आणि वहिनीच्या 2 बहिणी घरात शिरल्या तेव्हा माझ्या आईचे मन हरपले. ती लगेच बोलली की तुम्हाला शिष्टाचार आहेत की नाही. हे मुलीचे सासरचे घर आहे, पिकनिक पॉइंट नाही की तुम्ही तोंड वर करून घरात घुसताय. मला तोंड लपवण्याची जागाच सापडत नव्हती. आनंदाने आई बहिणींना भेटायला निघालेल्या वहिनी अचानक थांबल्या. चेहरा पूर्ण पांढरा झाला होता. वहिनीच्या आईच्या चेहऱ्यावर लाजिरवाणा भाव होता आणि ती घाईघाईने बोलू लागली, ताई, मुलींना त्यांच्या बहिणीची आठवण येत होती म्हणून आम्ही सर्व तिला भेटायला आलो. ती एवढंच बोलू शकली आणि तिच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसरला. बिचारी माझ्या आई समोर गुन्हेगारासारखी उभी होती. अरे, मुलीला आठवडाही उलटला नाही आणि तुम्ही इथेही त्रास देणे सुरू केले आहे. मी तिला पाठवते. ठेवा तुमच्या मुलीला पल्लूमध्ये बांधून. माझी आई टोमणे मारत खोलीतून निघून गेली. पण जाण्यापूर्वी तिने मला सांगितले की साखर आणि दूध निरुपयोगी नाही. खबरदार, जर तू त्यांना चहा आणि नाश्ता दिला तर त्यांना फक्त साध्या पाण्यावर चालव. हे शब्द तिथे उपस्थित सर्वांनी ऐकले. आपल्या मुलीला भेटल्यानंतर त्यांनी तिची अवस्था आधीच पाहिली होती आणि नंतर काहीही न खाता परत गेल्या. भाऊही दुसऱ्या खोलीत उपस्थित होता, पण त्याने बाहेर येऊन भेटण्याचा प्रयत्नही केला नाही. वहिनीला आई बहिणींना घरापासून दूर पाहून तिच्या डोळ्यात पाणी आले. ती तिच्या दुपट्ट्याने डोळे स्वच्छ करू लागली आणि गुपचूप घरची कामे करू लागली. माझ्या भावाने काही नोकरी केली नाही. तो पहाटे घरातून निघायचा आणि दिवसभर मित्रांसोबत घालवून घरी परतायचा. एके दिवशी वहिनी भावाला विचारू लागली की तू काही काम का करत नाहीस? आता माझी जबाबदारीही तुझ्यावर आली आहे. मला पण पैशाची गरज आहे. पण भावाने जाऊन वहिनीने सांगितलेली प्रत्येक गोष्ट आईला सांगितली. आई जणू त्या संधीचीच वाट पाहत होती. तिने ताबडतोब वहिनीला हाक मारली. ती तिला खडसावत म्हणाली,
हा माझा मुलगा आहे, तो कमावतो की नाही याचा तुला काय त्रास आहे? वहिनीने नवऱ्याला एक गुपित सांगितलं होतं, पण माझा भाऊ आईला सगळं सांगायचा. अखेर वहिनीने काहीही बोलणे बंद केले. काही काळानंतर भावाने मित्रांसोबत एक छोटासा व्यवसाय सुरू केला. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी त्याला 1,00,000 रुपयांची गरज होती. त्याने आईकडे आपले मत मांडले. आईने लगेच हात वर केले आणि म्हणाले, माझ्याकडे 1 रुपयाही नाही. माझ्याकडे जे काही पैसे होते ते मी तुझ्या लग्नात खर्च केले. आता एवढीच गरज असेल तर जा आणि तुझ्या बायकोला, तुझ्या सासऱ्यांना सांग आणि ते तुला पैसे देतील. शेवटी कोणाच्या पत्नीला वाटणार नाही की तिच्या पतीने काम करावे. हे ऐकून भाऊ वहिनीकडे गेला आणि म्हणाला, मला 1,00,000 रुपये हवे आहेत. तू जाऊन तुझ्या आई वडिलांना मला पैसे द्यायला सांग. वहिनींना काळजी वाटू लागली. शेवटी तिचे आई वडील आणि ते एवढे पैसे कुठून देणार? त्याच्यावर आधीच लग्नाचे कर्ज होते, जे आजतागायत फेडले नाही. पण भावाने तिला कडक शब्दात समजावून सांगितले की मला पैसे घेऊन ये, नाहीतर तुझी काही खैर नाही. वहिनीला बळजबरीने आईच्या घरी जायला लावले आणि भाऊ म्हणतोय ते सगळं सांगून टाकलं. तीही लाचार होती. त्यांना आपल्या मुलीचे घर स्थायिक करायचे होते. म्हणून माझ्या वहिनीच्या वडिलांनी कुठून तरी 70,000 रुपये उधार घेतले आणि 70,000 माझ्या वहिनीला दिले. वहिनी परत आल्यावर भावाला पैसे दिले. पैसे पूर्ण न मिळाल्याने तो वहिनीकडे रागाने पाहू लागला. तरीही त्याने वहिनीला अनेक गोष्टी सांगितल्या आणि तो पैसे घेऊन घरातून निघून गेला. काही दिवस भाऊ घरी येत नव्हता. आम्हा सगळ्यांना काळजी वाटू लागली की भाऊ आजवर घरी येत नव्हता, तो काय धंदा करतो. आमचा त्यांच्याशी संपर्क बंद झाला होता. पण 3 दिवसांनी भाऊ घरी आला आणि आईला म्हणाला, आई, मी ते पैसे मित्रांवर खर्च केले आहेत आणि माझ्यावर व्यवसायाच्या नावावर जास्त कर्ज झाले आहे. ते 70,000 रुपये होते. दोन्ही पैशापैकी काही रक्कम मी खाण्यापिण्यावर खर्च केली. पुन्हा आई आणि भावाने वहिनीला तिच्या आईकडून जास्त पैसे आणण्यासाठी त्रास देण्यास सुरुवात केली होती. वहिनीच्या डोळ्यात पाणी होते. ती म्हणाली की आता माझ्या आई वडिलांकडे पैसे नाहीत. कर्ज घेऊन त्याने हे पैसे दिले होते. माझे आई वडील आधीच इतके कर्जबाजारी आहेत. आता त्यांना आणखी पैसे कसे मिळणार? पण माझ्या भावावर आणि आईवर काहीही परिणाम झाला नाही. वहिनी माझ्या जवळ आली आणि रडायला लागली आणि म्हणाली, मी कुठून जास्त पैसे आणू? माझ्या आई वडिलांवर सर्वत्र दबाव आणला जात आहे. कर्जासाठी मी माझ्या आईला आणि भावाला समजावण्याचा प्रयत्न केला की माझी वहिनी इतके पैसे आणू शकत नाही. तिचे आई वडील आधीच कर्जबाजारी आहेत. पण भावाने वहिनीला अशा गोष्टी सांगायला सुरुवात केली आणि तिला शिवीगाळ करायला सुरुवात केली. आणि पैसे आणायला नकार दिल्यावर भावाने वहिनीला लाथा मारायला सुरुवात केली. मी माझ्या वहिनीला वाचवण्याचा प्रयत्न करत होते. त्या क्षणी माझी नजर दरवाजाजवळ गेली आणि मी थक्क झाले. वहिनीचे वडील दाराजवळ उभे होते आणि त्यांनी सर्व काही ऐकले होते. आपल्या मुलीला अशा प्रकारे मारहाण होत असल्याचे पाहून त्यांना छातीवर हात लागल्याचे जाणवले. आपल्या मुलीला स्वतःहून मोठं घर देऊन सुखी राहावं असं त्यांना वाटत होतं. त्यामुळे आपल्या मुलीला घरात सुखानं राहता यावं म्हणून त्यांनी खूप कर्ज घेतलं होतं. पण असे असतानाही त्यांच्या मुलीचा आदर केला गेला नाही. उलट त्यांच्या मुलीला सासरच्या घरात जनावरासारखे ठेवले गेले. हे पाहून त्यांना हृदयविकाराचा झटका आला. ते तेथेच बेशुद्ध पडले. वहिनी ओरडत वडिलांकडे धावली. आवाज ऐकून परिसरातील 2-3 लोकही जमा झाले. लोकांच्या सांगण्यावरून भावाने तात्काळ वहिनीच्या वडिलांना दवाखान्यात नेले. मात्र तोपर्यंत वहिनीचे वडील हे जग सोडून गेले होते. हा धक्का वहिनी आणि तिच्या आई बहिणींना खूप मोठा होता. शेवटी ते त्यांच्या जगण्याचे एकमेव साधन होते. पण असे असूनही त्यांच्या मृत्यूनंतर आमच्या गावातील प्रथा परंपरेनुसार खाण्यापिण्याचा खर्च व इतर सर्व खर्च त्यांनी स्वतः उचलला. माझी आई आणि भावाने त्यांना अजिबात मदत केली नाही. उलट ते वाईट बोलायला लागले. वहिनींना फक्त 3 दिवस तिच्या माहेरच्या घरी राहण्याची परवानगी होती. तिसऱ्या दिवशीच आईने वहिनीला सोबत घरी आणले. आता आईने वहिनीचे जीवन आणखी कठीण केले होते. सगळ्यांना जेवण करायला लावल्यानंतर वहिनींना आता जेवायला मिळत असे आदेश देण्यात आले. पोटभर जेवण उरले नाही तर वहिनी अर्ध्या पोटी उठायची. वहिनीशी भावाचं वागणं पूर्वी विशेष नव्हतं. तो आपल्या पत्नीला आदराचे स्थान देऊ शकला नाही. काही काळ असाच गेला आणि पुन्हा एकदा भावाने व्यवसायाच्या नावावर कर्ज घेतले आणि तेही तोट्यात गेले. आणि भाऊ पुन्हा एकदा वहिनीवर दबाव टाकू लागला की आईला जाऊन सांग की मला पैशांची गरज आहे. पण वहिनी हे कसे करू शकते? आता आई वडिलांच्या घरात त्यांचे कोण होते ज्यातून ती पैसे आणेल? वहिनी म्हणू लागली,
माझी आई आता पैसे देऊ शकत नाही. आता त्यांच्याकडे एकच घर उरले आहे ज्यात ते राहतात. माझ्या लग्नासाठी घेतलेले कर्ज फेडू न शकल्याने त्याने आपली जमीनही विकली आहे. असे असूनही तुम्ही माझ्याकडे जास्त पैसे मागत आहात. आता माझ्या वडिलांचीही माझ्यावर डोक्यावर सावली नाही. आता माझ्यावर दया करा. जेव्हा भावाने माझ्या बहिणीकडून हे सर्व ऐकले तेव्हा त्याने तिच्याकडे रागाने पाहिले आणि तिला थप्पड मारण्यास सुरुवात केली आणि नंतर तिला मारहाण सुरूच ठेवली. मी पुढे येऊन माझ्या भावाला थांबवण्याचा प्रयत्न केला असता त्याने मला ढकलून दिले आणि तो म्हणाला, माझ्या आईने कसली दृष्ट बायको आणली आहे जी माझ्यासोबत जीव वापरते. वहिनी जमिनीवर पडल्या होत्या आणि ढसाढसा रडू लागल्या होत्या. मी माझ्या भावाला माझ्या बहिणीपासून दूर नेले आणि तिला उचलून माझ्या खोलीत नेले. ती रडत होती. शेवटी तिचा खूप छळ होत होता. आता माझ्या भावासाठी हे रोजचेच झाले होते. दररोज तो वहिनीला घराबाहेर हाकलून देतो आणि तिला जाऊन तिच्या आईकडून पैसे आणण्यास सांगतो. ती सुद्धा रोज जायची आणि रिकाम्या हाताने परत यायची आणि रिकाम्या हाताने निघून गेल्यावर भाऊ पुन्हा तिच्यावर अत्याचार करू लागायचा. माझी आई सुद्धा माझ्या भावाला मारण्याचा अधिकार देते. म्हणायची की तिला मारहाण होईल तेव्हाच ती मारहाणीच्या भीतीने आईकडून पैसे आणेल. वहिनी रडते आणि म्हणते की माझी आई मला पैसे कसे देईल. तिच्या घरी 10 रुपयाची नोट देखील सापडणार नाही. इतके दिवस त्यांच्या घरात अन्न शिजले नाही. ती घरीच राहून थोडे पीठ घालून भाकरी बनवून आपला उदरनिर्वाह करतात. या परिस्थितीत ते मला पैसे कसे देऊ शकतील. देवाच्या फायद्यासाठी त्यांच्या स्थितीवर दया करा. माझी आईही लगेच तिथे पोहोचली आणि म्हणाली, हो, जर तू पैसे देऊ शकत नशील तर आता तुला आमच्या घरात राहण्याचा अधिकार नाही. इतक्यात भावाने वहिनीला घराबाहेर ढकलले आणि म्हणाला की आता तू माझ्या आयुष्यातून निघून जा. आता तुला माझ्या आयुष्यात जागा नाही. मी काही दिवसात घटस्फोटाची कागदपत्रे तुझ्या घरी पाठवेन. वहिनी दारात रडत राहिली, विनवणी करत, मला या घरातून हाकलून देऊ नका. मला आधार नाही. माझ्या आईला माझे दुःख सहन होणार नाही. ती मरेल. पण माझ्या भावाच्या बाबतीत असे काही होत नव्हते. भाऊ आणि आईला काहीही झालेले नाही. तेव्हा वहिनी रडत खाली पडली. मी पण माझ्या वहिनीची अवस्था पाहून रडू लागले. मी माझ्या भावाला आणि आईला सांगितले की त्या निष्पाप मुलीने तुमचे काय नुकसान केले, जो तुम्ही तिच्यावर एवढा मोठा अन्याय केलात. जग गोल आहे हे विसरून जा. जर तू कोणाच्या मुलीवर अन्याय केला आहेस तर तुझ्या मुलीशीही तेच होईल. जो व्यक्ती आपल्या पत्नीचा आदर करू शकत नाही तो आपल्या बहिणीबद्दल आदर आणि प्रेम कसे करेल. जर तू माझ्यावर प्रेम केले असतेस तर कदाचित तू तुझ्या बायकोचा आदर केला असतास. कारण एकदा तरी तुझ्या मनात हा विचार येईल की तू दुसऱ्याच्या मुलीला त्रास दिलास तर आमच्या घरची मुलगीही कधीच सुखी होणार नाही. पण तुला फक्त पैशावरच प्रेम आहे की तुझ्या नजरेत महत्त्व नाही. वहिनी रडत तेथून निघून गेल्या होत्या. काही दिवस शांततेत गेले. भावाने घटस्फोटाची कागदपत्रे तयार करून वहिनीच्या घरी पोहोचवली. मी माझ्या भावाला रोखण्याचा खूप प्रयत्न केला पण त्याने माझे ऐकले नाही. घटस्फोटाच्या कागदपत्रांवर वहिनीनेही सही केली होती आणि त्यामुळे भाऊ आणि वहिनीचा घटस्फोट झाला. कदाचित वहिनीनेही आता आयुष्याची तडजोड केली होती. काही दिवसांनी मी माझ्या वहिनीच्या घराजवळून गेले तेव्हा तिच्या घराचा दरवाजा उघडा होता. मला खूप लाज वाटली पण तरीही मी घरात शिरले. मी पाहिले की वहिनी आणि तिच्या बहिणी जिवंत प्रेतासारख्या घरात पडल्या होत्या. त्यांना बघून मी रडायला लागले. मी त्यांची माफी मागितली पण पुढे काय करायचे याचा विचार मी आधीच करत होते. माझ्या विनंतीवरून वहिनीने माझ्या भावाला कोर्टामार्फत वॉरंट पाठवले. त्यात स्पष्ट लिहिले होते, माझा हुंडा मला परत करावा आणि माझ्या वडिलांकडून घेतलेले कर्जही परत करावे. हा आदेश न्यायालयाचा आदेश होता. भाऊ आणि आईच्या कानातून धूर निघाला होता. वहिनी एवढ्या मोठ्या आवाजात बोलू शकते यावर त्यांना विश्वासच बसत नव्हता. पण तरीही सवयीप्रमाणे दोघांनी वहिनींना गोष्टी सांगायला सुरुवात केली. पण कोर्टाचा आदेश असल्याने ते मान्य करावे लागले. पण आता भाऊ आणि आईसमोर एक नवीनच अडचण निर्माण झाली होती. भावाने वहिनीच्या हुंड्याच्या सर्व मोठमोठ्या वस्तू विकून स्वतःवर उधळल्या होत्या. त्याने कोणतेही व्यावसायिक काम केले नाही. घरीच निष्क्रिय राहिला. त्याला पैशाची गरज भासायची तेव्हा तो घरून वस्तू घेऊन विकायचा आणि हुंडा परत करण्याचा न्यायालयाचा आदेश आल्यावर भाऊ अडचणीत आला. पण कोर्टाचा आदेश होता त्यामुळे पाळणे आवश्यक होते. कसे तरी त्याला तिच्या सर्व हुंड्याच्या वस्तू आणि तिला कोर्टामार्फत कर्ज म्हणून घेतलेले पैसे परत करावे लागले. मी आनंदी होते पण हे सर्व केल्यानंतर आईला तिचे घर विकून भाड्याच्या घरात शिफ्ट व्हावे लागले.
त्यानंतर मी वहिनी आणि तिच्या बहिणींना सल्ला दिला। त्यानंतर त्यांनी घरी एक लहान शिवण केंद्र उघडले। तिच्या बहिणी आणि आई खूप मेहनती होत्या। लोकांचे कपडे शिवण्याबरोबरच तिने लोकांना कपडे कसे शिवायचे हे देखील शिकवले आणि चांगली कमाई सुरू केली। पण आजपर्यंत मी माझ्या आईला आणि भावाला कळू दिले नाही की मी माझ्या वहिनीसह कोर्टात जाऊन त्यांना पाठिंबा दिला आहे आणि आई आणि भावावर गुन्हा दाखल केला होता। देवाने माझ्या आईला आणि भावाला त्यांच्या कृत्याची शिक्षा दिली आहे। एकदा भाऊ त्याच्या मित्रांसोबत कुठेतरी जात होता। भावाचा मित्र आणि भाऊ समोरच्या सीटवर बसले होते। कार एका मोठ्या ट्रकला धडकली आणि त्यांचा अपघात झाला। भावाने आपले दोन्ही डोळे गमावले। या अपघातात भावाला इतर दुखापत झाली होती। उपचारासाठी आईला आपली जमीन विकावी लागली। भाऊ बरा झाला होता पण डोळे गेले होते। भाऊ आणि माझी आई एकदम निराधार झाले आहेत। माझ्या वहिनीसाठी माझ्या मनात कधीच वाईट नव्हते। मी शक्य तितकी त्यांना मदत करण्याचा प्रयत्न केला। कदाचित त्यामुळेच देवाने माझी ही अवस्था केली असावी। एक मुलगा माझ्या प्रेमात पडला। माझे लग्न चांगल्या कुटुंबात झाले होते। माझ्या सासरी खूप छान लोक होते। माझ्या सासरच्या घरी माझी एक नणंद होती जिचे अजून लग्न झाले नव्हते आणि माझा दीर होता जो माझ्या नवऱ्यापेक्षा 2 वर्षांनी मोठा होता। तो विवाहित होता परंतु त्याची पत्नी त्याला सोडून गेली होती। त्याला एक मुलगी होती जी 3 वर्षाची होती। अचानक माझ्या मनात माझ्या बहिणीचा विचार आला आणि मी माझ्या सासूला म्हणाले की तिला माझी जाऊ बनवा। माझा दीर खूप चांगला आहे। त्यांनी आनंदाने माझ्या वहिनीला पत्नी म्हणून स्वीकारले आणि आता ते दोघेही खूप आनंदी जीवन जगत आहे। माझ्या वहिनीचे आयुष्य सुखाने भरले आहे। ती आधी पण माझी वहिनी होती। मी तिला फक्त वहिनी म्हणते। आम्ही दोघी खूप प्रेमाने राहतो पण माझी आई आणि माझा भाऊ एक वेळच्या जेवणासाठी आसुसलेले असतात। त्यांची परिस्थिती अत्यंत वाईट आहे आणि हे सर्व त्यांच्याच कृत्यामुळे घडले आहे। मित्रांनो, मला आशा आहे की तुम्हाला आमची कथा आवडली असेल। कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, नोटिफिकेशन बटन दाबा जेणेकरून तुम्हाला पुढील अपडेट्स सर्वात आधी मिळतील। तुमचा मौल्यवान वेळ कथा ऐकण्यासाठी दिल्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटू अशाच एका नवीन कथेसोबत।